माढा लोकसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 4,482 मताधिक्य देण्यात महायुतीचे आमदार शहाजी बापू पाटील यशस्वी ठरले आहेत। मात्र हे मताधिक्य आमदार पाटील यांचे की निंबाळकर यांच्या कामाचे असा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच या मताधिक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांचाही दावा असू शकतो। त्यामुळे सांगोल्यातील मताधिक्य नेमके कोणाचे अशी चर्चा आता रंगली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे सुमारे 1,25,000 मतांच्या फरकाने निवडून आलेत। या मतदारसंघातील माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यांमधून मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाले। सोलापूर जिल्ह्यातील फक्त सांगोला विधानसभा मतदारसंघातून निंबाळकर यांना मताधिक्य मिळाले। उर्वरित सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघातून निंबाळकरांना आघाडी आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना 84,556 मतं मिळाली आहेत, तर भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 89,038 मतं मिळाली आहेत। सांगोल्यातून निंबाळकरांना 4,482 मताधिक्य मिळाले। महायुतीकडून आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत असे मातब्बर नेते सांगोल्यात निंबाळकरांसाठी काम करत होते। मोहिते पाटील यांच्यासाठी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले। मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू पाटील हे सुमारे 768 मतांनी विजयी झाले। किरकोळ मतांनी निवडून आल्याची खंत शहाजी बापू पाटील यांनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखवली आहे। त्यामुळे लोकसभेला वाढलेलं मताधिक्य हे शहाजी बापूंसाठी दिलासा देणारं ठरलं आहे। माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाची पुनर्बांधणी केली आहे। गेल्या 5 वर्षात झालेल्या सूतगिरणी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आदी सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करत शेकापची मजबूत बांधणी त्यांनी केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची लढत आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत शहाजी बापूंनी लोकसभा निवडणुकीत सांगोल्यातून निंबाळकर यांना 4,882 मताधिक्य दिलं। ही गोष्ट शहाजी बापूंसाठी दिलासा देणारी आहे। मात्र विधानसभेची गणितं यापेक्षा वेगळी असू शकतात। त्यामुळे हे मताधिक्य शहाजी बापू पाटील विधानसभेला कायम ठेवतील का, हा खरा प्रश्न आहे।